So in the today's lecture of rural development, we are going to see the next points which are actually related in the market for the sale of goods produced in villages. No doubt we are giving money in the form of loan to the people living in the rural area. They are actually setting small entrepreneurships or small factories for the production of various types of goods. No doubt it's a very good idea. But at the same time, we should be able to provide them the market for the sale of the same product. ग्रामीण भागातल्या लोकांना आपण तर सध्या कुठल्याही परिस्थितीत चांगले सबसिडी देतोय, चांगल्या पद्धतीने स्वस्तात लोन द्यायचा प्रयत्न करतोय, ह्याबद्दल काही दुमत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे कार्य आहे. त्यातनं त्यांनी छोटी छोटी आपले प्रोडक्शन सेंटर्स करतात किंवा छोटी छोटी जे कारखाने आहेत ते उभं करतात. त्यात बद्दल काय विषय नाही. कारण ते फिनिश्ड प्रोडक्ट्स आहेत किंवा त्यांचे जे मटेरियल किंवा जे माल तयार झाले त्याच्यासाठी त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं हे देखील फार मोठं महत्त्वाचं काम आहे. आणि ते या गोष्टीत आपण देण्याचा प्लॅनिंगमध्ये हे प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत त्यांना मार्केट आपण देत नाही तोपर्यंत ते कारखाना उभा करून त्यातनं प्रोडक्शन घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. Now while talking about the planning of the development of the rural area, there are different levels of planning of rural development. The first one is the planning at micro level, macro. The second one is the planning at meso level, that is the middle level. And the third one is the planning at micro level, that is a small level. Next, fourth one is the planning at personal level. And the last one is the planning at group of people living. तर बघा प्लॅनिंगचे देखील 5 भाग आहेत. तर सगळ्यात पहिला आहे ते मॅक्रो. मॅक्रो म्हणजे फार मोठ्या लेवलचं प्लॅनिंग आपण इथं करत असतो. टॉप लेवल मॅनेजमेंट हे करत असतं. द सेकंड आहे तो मिसो लेवल म्हणजे मध्यम स्वरूपाची जी लेवल आहे त्या ठिकाणी जे आपण प्लॅनिंग करतो त्याला आपण मिसो लेवल असं म्हणत असतो. त्यानंतर मायक्रो म्हणजे छोट्याशा लेवलला जाऊन आपण ज्यावेळेस ऍक्च्युअली प्लॅनिंग करतो त्याला मायक्रो असं म्हणतो. त्यानंतर वैयक्तिक लेवलला जाऊन ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो तेव्हा त्याला पर्सनल लेवल ऑफ प्लॅनिंग असं म्हणतो. आणि शेवटचं जे आहे ते सामूहिक म्हणजे एखादा ग्रुप आपण एकत्र घेऊन ज्यावेळेस एखाद्या डेव्हलपमेंटसाठी आपण प्लॅनिंग करत असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, तर प्लॅनिंग आहे ग्रुप ऑफ पीपल लेवल. The next thing, the planning function at the national and state level consists of defining the goals of development or effort. जे केंद्रीय किंवा राज्य पातळीवर जे प्लॅनिंग होतं त्यात महत्त्वाचं काय आहे, इथं आपण आपले उद्दिष्ट ठरवत असतो. कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचं जे एंड पॉइंट बद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये बोललो ते एंड पॉइंटचा जो टप्पा आहे तो ठरवायचं काम जो आहे तो केंद्र शासन आणि लेवलला आणि राज्य शासनाच्या लेवलला एकत्र येऊन ते ठरवत असतात. ते टप्पा त्यांनी ठरवत असतात त्याला डिफायनिंग म्हणतात. नेक्स्ट इज द प्रोजेक्टिंग पॉप्युलेशन ग्रोथ. आता समजा एका गावात समजा एक 4 दुकानं आहे. 4च्या नंतर आपण प्रोत्साहन देऊन एक 50 दुकानं काढायला लावली आणि सगळे मिळून त्या गावात एक 150 घरं असतील. तर 150 घरातल्या लोकांनी जाऊन ते 50 म्हणजे ते 50 मध्ये ते 150 लोक पण आली म्हणजे एकूण 100 घरं शिल्लक राहिली खरेदी करणारी. तर मला एक सांगा 50 लोकांची दुकानं चालतील का ते 150 कुटुंब असलेल्या गावात? नाही चालणार. त्यातलं जे चांगलं करेल किंवा स्वस्त देईल, जो भ्रष्टाचार करेल किंवा फार चांगलं करेल अशा पद्धतीचे हे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळं कुठल्याही गोष्टी डिफाईन करताना किंवा एंड पॉइंट बघत असताना त्या एरियातलं जो पॉप्युलेशन आहे त्याचा ग्रोथ जो आहे ह्याचा ग्रोथ पॅटर्न अभ्यास करून पुढच्या भविष्य काळात तिथलं साधारण किती जनसंख्या होईल ह्याचं पण आपल्याला माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट इज एस्टिमेटिंग द मोबिलायझिंग द नेसेसरी डोमेस्टिक अँड फॉरेन रिसोर्सेस ऑफ मनी अँड स्किल्स. फक्त इथपर्यंत करून आपल्याला थांबणार नाही तर तिथल्या लोकांच्या स्थानिक लेवलमधून आणि जे आंतरराष्ट्रीय रिसोर्सेस आहेत, वर्ल्ड बँक आहे, युनिसेफ आहे, यांच्या ठिकाणाहून आपल्या कुठल्या स्वरूपात पैसे उपलब्ध करता येतील आणि बाहेरून लोकल एरियातून कुठल्या पद्धतीने आपल्या लोकांसाठी चांगल्या पद्धतीचे स्किल्स देता येतील याचा पण अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. Allocating them to the specific uses among different sectors of economy that seem to make the greatest contribution to achieving the national goals. स्पेसिफिक यूज त्यांना दिलं पाहिजे. कुठल्या पद्धतीनं कशा प्रत्येक सेक्टरला कुठली गोष्ट कशी वापर केलं पाहिजे हे त्यांना चांगलं जर आपण शिकवलं, त्यांना ट्रेन केलं तर
नॅशनल लेवलचे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करणं अतिशय आपल्याला फारसं अवघड जात नाही. हे झालं मॅक्रो लेवल. त्यानंतर मायक्रो लेवलचं जर आपण बघितलं, मायक्रो लेवल प्लॅनिंग रेफर्स टू द लेवल ऑफ बेसिक युनिट ऑफ प्रोडक्शन दॅट मे बी अ फॉर्म, a factory, a household enterprise or any other production or a service unit. तर मायक्रो लेवलचं आपण बघितलं तर एखादा छोटीशी बेसिक युनिट मध्ये येते. आता इचलकरंजीचा विचार केला तर हातमाग असतं, ते एखाद्या घरातले एक हातमाग असेल त्याचा आपण विचार केला, एक छोटंसं फार्म असेल ते पण एक मायक्रो लेवलचा विचार होतो. त्यानंतर घरगुती जे व्यवसाय असतात त्यांना जर आपण घेतलं तर ते पण लोक या मायक्रो लेवल प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यानंतर मायक्रो लेवल प्लॅनिंग डील्स विथ द क्वेश्चन्स रिलेटेड टू प्रोडक्शन, कन्झम्पशन, क्रेडिट अँड मार्केटिंग. मायक्रो लेवलचं जे प्रोडक्ट प्लॅनिंग आहे यात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, हे अशा प्रश्न किंवा असले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कन्सिडर केले जातात जिथं प्रोडक्शनशी संबंधित आहेत. म्हणजे उत्पादन आपण जे घेतो त्याचा अभ्यास करणे, त्याला कुठल्या पद्धतीचे गोष्टी लागतात, त्याचे ॲक्च्युली लागणारे रॉ मटेरियल आहे म्हणा, त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे, ते कुठून आपण स्वस्तात घेऊ शकतोय, स्वस्त असलं तरी जे क्वालिटीत कुठल्याही पद्धतीचं आपण कॉम्पेन्सेट करत नाही किंवा नेगोशिएशन करत नाही, असल्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून एक संघ करणे म्हणजे प्रोडक्शनचं प्लॅनिंग करणे. त्यानंतर कन्झम्पशन, हे दिलेलं जे तयार केलं हे जाऊ शकते कुठं कुठं, कोण कन्झ्युम करू शकते याचा अभ्यास करणे. त्यानंतर मार्केटमध्ये जे क्रेडिट आणि मार्केटिंग आहे, क्रेडिटिंग म्हणजे एखादे मटेरियल आपण आणतोय तर ते क्रेडिट आणून थोड्या दिवसांनी प्रोडक्शन झाल्यानंतर ते विकून आल्यानंतर पैसा घेऊन तो फेडायचा जो प्रकार आहे त्याला आपण क्रेडिट म्हणतोय. आणि एवढंच नाही तर ते तयार झालेला जो प्रोडक्ट आहे, the finished product, we should be able to sell it in the market. Okay, the ability of selling the finished good or ability of selling any type of good or any type of product or any type of service in the market is nothing but the marketing. It is actually a very very big and hard skill. Okay, तर आपण तयार केलेलं जे उत्पादन आहे त्याला ऍक्च्युली मार्केट मध्ये नेऊन विकणे हा फार मोठा स्किल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मार्केटिंग. इट हॅज द फॉलोइंग फंक्शन्स to reveal the prospective need of farmers so that the suitable supply scheme can be designed. हे बघा, शेतकऱ्याला काय लागणार आहे त्याच्या शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा ते उत्पन्नातनं काय तर नवीन फिनिश प्रोडक्ट करण्यासाठी त्याला नेमकं काय लागणार आहे आणि त्याला ते देण्यासाठी कुठली स्कीम तिथं आपण उपलब्ध करून देऊ शकतो हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आता फॉर एकदम सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही बँकमध्ये गेलात आणि गृहकर्ज मागितलात आणि गृहकर्ज घेऊन तुम्ही जर 4 व्हीलर घेतो म्हटला तर ते चालतंय का? नाही. इट्स ऍक्च्युली गृहकर्ज म्हणजे होम लोन. त्याच पद्धतीनं 4 व्हीलर साठी कर्ज काढून आपण घर बांधतो म्हटलं तर ते स्कीम त्याला लागू पडत नाही, ते फ्रॉड होतं, लक्षात घ्या. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण पैसे घेतो त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या लागणाऱ्या गोष्टींसाठी पैसे देण्यासाठी स्कीम तयार करणे, त्याला ते सप्लाय देण्यासाठी स्कीम तयार करणे, हे प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो. डिटरमाइन द बेस्ट अल्टरनेटिव्स फॉर द रिऑर्गनायझेशन ऑफ रुरल बिझनेस युनिट्स. वेगवेगळे बरेचसे मार्ग असतात, त्यातनं सगळ्यात चांगला मार्ग आहे ते एकत्रित बांधण्यासाठी ग्रामीण भागातले जे बिझनेस युनिट्स आहेत त्यांना डेव्हलप करण्यासाठी यांचं एक संघ किंवा एकत्र येऊन काम करणं हे फार महत्वाचं गोष्ट आहे. फर्निश द बेसिक इन्फॉर्मेशन फॉर द फॉर्मेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. जे अतिशय मूलभूत इन्फॉर्मेशन आहे फॉर्म्युलेशनचं, म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर त्याचा पूर्व अभ्यास असणे किंवा त्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात ही जी माहिती असणं फार महत्वाचं आहे. हे सगळं फॉर्म्युलेट करतात आणि ते फॉर्म्युलेट केलेली गोष्टी ते ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचवतात. हे पोचवून अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं डेव्हलपमेंट हे आणणे ही फार महत्वाचा गोष्ट आहे. एड इन प्रोजेक्टिंग द इफेक्ट्स ऑफ चेंजेस इन टेक्नॉलॉजी, prices and public programs and policies on rural production and employment. हे काय बघा, लोकांना हातभार लावणे कशासाठी, टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस आले ते चेंजेस ऍक्सेप्ट करण्यासाठी, कुठलेही चेंज ग्रामीण भागातले असू दे किंवा शहरी भागातले असू दे किंवा कामगार असू देत किंवा मॅनेजमेंट असू देत किंवा जे ट्रेनर्स असतात ते सहसा कुठलीही बदल लवकरात लवकर आपसात करून घ्यायचा प्रयत्न करत नाही, लक्षात ठेवा. मग त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी स्वस्तात गव्हर्नमेंटकडून हे प्रोग्राम्स अरेंज करून त्यांना स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करावं लागेल
हे बघून त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन देऊन तिथं चांगल्या पद्धतीचं एम्प्लॉयमेंट कसं आपल्याला देता येईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. Serve as an aid to the rural development extension worker in establishing an effective working relationship with rural producers and educating them in a scientific method of farming. एवढंच नव्हे लक्षात घ्या. इथं आपल्याला परत काय करायचं आहे, ग्रामीण भाग आहे तिथं वर्किंग रिलेशनशिप करायचे आहे. म्हणजे ग्रामीण भागात ज्यावेळेस एखादा बँकचा माणूस जातो त्यावेळेस त्याला पहिल्यांदा कोण माहितीच देत नाही, घाबरत असतात लोक, की आमच्या नावावर कर्ज काढून नंतर आम्हाला फेडायला लावतील का, अशी जी भावना लोकांच्या दृढ झालेली आपल्याला दिसते. ते त्यांच्या जागृती आणून बाबांनो तुमच्यासाठी जे सगळं चाललंय, त्यांना चांगल्या पद्धतीची जी फार्मिंगची मेथड्स आहेत, सायंटिफिक मेथड्स आहेत, त्यात त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊन त्यांना सगळ्या मेथड समजावून सांगून त्यातनं ते चांगल्या पद्धतीने कसं उन्नती करू शकतील, कसं विकास करू शकतील स्वतःचं, राज्याचं किंवा ग्रामीण भागाचं, हे सगळं समजावून सांगून त्यांचं ॲक्च्युली तिथं इन्व्हॉल्वमेंट असणं फार गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीचं ह्यात जर इन्व्हॉल्वमेंट असेल तरच हे आपण शक्य आहे. ॲज फार ॲज द पीपल लिव्हिंग इन द रुरल एरिया gets involved in such a part of policies, it is not actually possible to do these things. Planning at district and block levels is considered as middle level. जिल्हास्तरीय किंवा ब्लॉक लेवलचं जे प्लॅनिंग असतं त्याला आपण इंटरमिडिएट लेवल असं किंवा मध्यम स्वरूपाचं प्लॅनिंग असं म्हणतो. यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, तर ते ट्रान्सलेट करतात मायक्रो लेवल प्लॅनिंग आणि त्याला ॲक्च्युली इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला मदत करायचा हे प्रयत्न करत असतात. विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.